नागपुर के लकड़गंज थाना क्षेत्र में सरकारी टेंडर दिलाने के नाम पर सिविल इंजीनियर से 1,53,00,000 रुपए की ठगी का मामला सामने आया है। आरोपियों ने असम में सरकारी काम दिलाने का झांसा देकर अलग अलग खातों में पैसे ट्रांसफर करवाए। न टेंडर मिला और न ही रकम वापस की गई। लकड़गंज पुलिस ने 6 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। लकड़गंज पोलीस स्टेशन येथे नारखेडे म्हणून जे आहेत, मूळचे ते गडचिरोली आहे, चंद्रपूर गडचिरोलीचे आहेत. त्यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला होता की त्यांना आसाम येथील सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो अशा नावाखाली साधारण 1.5 करोड रुपये ऑनलाईन स्वीकारून त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे. सदर अर्जावरून तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये अशी हकीकत आहे की फिर्यादी हे स्वतः सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत, सिव्हिल इंजिनियर्स आहेत आणि वेगवेगळे सरकारचे कॉन्ट्रॅक्ट घेत असतात. त्यांना नागपूरच्या 2 महिला मिळाल्या. त्यांनी सांगितलं की आसाम येथील त्यांचे मोठे अधिकारी ओळखीचे आहेत आणि ते त्यांना आसाम मधील गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळवून देतील. त्याबाबतची त्यांची मीटिंग ही लकड़गंज पोलीस स्टेशनच्या एका कॅफेमध्ये प्राथमिक मीटिंग झाली होती. तिथे बोलणी चर्चा झाली होती आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने त्यांनी ते आसामचे जे आरोपी आहेत त्यांना त्यांनी अमाउंट ट्रान्सफर केली होती. सदर अमाउंट ट्रान्सफर केल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट मिळत नसल्यामुळे ते आसामला जाऊन तपासणी केली असता तिथे तशा प्रकारचे कोणतेही अधिकारी, सरकारी अधिकारी नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तो तक्रारी अर्ज इथे दिलेला आहे. त्यांच्या तक्रारी अर्जावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्ह्याचा तपास चालू आहे. पुढील तपास PSI सागर शिंदे हे करीत आहेत.